तर प्रशांत कोरटकर हा काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं आहे। वकील असीम सरोदे यांनी हा मोठा आरोप केलाय। प्रशांत कोरटकरने मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केला असं सरोदे यांनी म्हटलं। तर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरचा युक्तिवाद पूर्ण झालाय। कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये निकाल दिला जाईल। युक्तिवाद झालेला आहे। उद्या ऑर्डरसाठी रिझर्व करण्यात आलेला आहे मॅटर, तर जे काय असेल ते ऑर्डरमध्ये स्पष्ट होऊन जाईल। अटकपूर्व जामिनावरतीच उद्या डिटेल ऑर्डर येईल, आपण ती कॉपी तुम्हाला देण्यात येईल, ती आपण वाचून घ्या। सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही स्टेटमेंट देणं योग्य राहणार नाही। आपण थांबूया, कोर्टावरती आमचा विश्वास आहे की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत। इथल्या सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला, एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मणद्वेषी वक्तव्य केलेलं आहे।